Brought to you by Techno Camon 30 series. नमस्कार, मी मिलिंद खांडेकर. मुंबई तकमध्ये आपल्याचं सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यात आधी तर मी एक डिस्क्लेमर देतो. माझ्या बरोबर आहे सी वोटरचे फाउंडर, संस्थापक आणि माझे जुने मित्र यशवंत देशमुख. आम्हाला दोघांना म्हणजे मिलिंद खांडेकर आहे आणि हे देशमुख आहे. आम्हाला दोघांना मराठी काही चांगलं येत नाही. आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्राच्या निवडणुकाच्या बद्दल जे काही एक्झिट पोल आले, स्पेशली सी वोटर ABP न्यूजने जे पोल काढला आहे त्याचा काय आउटकम आहे, त्याचा काय निष्कर्ष आहे याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी यशवंत देशमुख माझ्यासोबत आहे इथे नोएडा स्टुडिओमध्ये. पण सर्वात आधी मी माझ्या मराठीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो आणि यशवंत पण मागतो. आणि मी पण अगदी मी प्रत्येक मुंबईतच्या कार्यक्रममध्ये मी असं हात जोडून म्हणतो की मला मराठी येत नाही. का की खरं सांगू तर आडनाव आपलं जे काही आहे सॉलिड आडनाव असलं तर मिलिंद इंदोरकर आणि मी यशवंत काशीकर. तो जास्त नाव जास्त सांगणार होणार. पण ठीक आहे, जे कारण आम्ही लोक प्रयत्न करणार आहोत, जितकी आम्हा लोकांना येते त्याच्यामध्ये आम्ही लोक प्रयत्न करून संप्रेषणशीलता जे असते ती मेंटेन करून करायचं. कारण हे यशवंत जे म्हटलं याचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा कमेंट्स यशवंत बघतो मुंबई तकमध्ये तर ते म्हणतात ते खांडेकरांना मराठी येत नाही, ते अटकतात, ते हे होतात. तर ते अटकतात याच्यासाठी की खांडेकर हे काही इंदोरचे आहे, मुंबईचे नाही आहे. लोकांना असं वाटतं की मुंबईचा आहे किंवा पुण्याचा आहे किंवा कराडचा आहे असो. तर यशवंत, जे एक्झिट पोलचे ABP सी वोटरचा जो निकाल आला आहे तर तुम्ही जवळपास 50-50 म्हटलं, म्हणजे 48 जागा आहे. तुम्ही म्हटलं आहे की 24 ते 26 इंडिया अलायन्सला मिळतील किंवा 23 ते 25 महायुतीला मिळतील किंवा NDAला मिळतील. तर हे काय म्हणजे 50-50 राहील आहे. आणि हे 50-50 का वाटतंय? कारण माझ्या मते हा जर 50-50 जरी असलं तरी महायुतीला जवळपास आपण जर 2019च्या तुलनेत बघूया आणि एवढी फोडाफोडी झाली तरी जवळपास 15 जागांचं नुकसान होताना आपल्याला दिसतंय. मिलिंद, जे आपला इंडिया टुडे सी वोटर्सचं जे MOTN आहे, 1.5 वर्षामध्ये आपण लोकांनी पुष्कळदा ह्याच्यावरती डिस्कशन केला. प्रत्येकदा आपला जेव्हा MOTN येत होता महाराष्ट्राच्या राजकारणात एकदा काहीतरी उलटपळत कुठला तरी पक्ष तुटायचा, काहीतरी म्हणजे ते लोक करत होते. आणि आम्ही लोक सरळ म्हणत होते त्यावेळेस की जे आपला डेटा येतं त्याच्यामध्ये क्लिअर इंडिकेशन आहे. पण यशवंतला मी थांबवतो एक मिनिटात फक्त की यशवंत म्हटलं जेव्हा जेव्हा MOTN आला त्याच्यात महाराष्ट्रात काय काय बदल झाले. तर एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना फुटली, एकदा अजित पवार फुटले आणि नंतर सगळ्यात शेवटी अशोक चव्हाण पण आले आणि काँग्रेसमधनं बरेच लोक आले. तर हे जे यशवंत म्हणतात ते आकड्यावरती चर्चा करू, पण जेव्हा जेव्हा MOTN झाला त्याच्यानंतर असं वाटलं की बाबा तिथे जर महाविकास आघाडीला लीड आहे, आघाडी आहे, त्याच्यानंतर यशवंत जे म्हणतात की ते काही ना काही आपल्याला बदल. आता तो टायमिंग अशी होती, मला हे कळत नाही की का की भाजपचे लोक म्हणत होते नाही आपली तर ॲडव्हान्स प्लॅनिंग होती. पण अशी काय ॲडव्हान्स प्लॅनिंग की काय वेट करत होते की आता इंडिया टुडे सी वोटर्सचं येणार MOTN आणि त्याचाच नंतर हा मुहूर्त आला आहे आमच्याकडे, त्याच मुहूर्तावरती आम्ही हे तोडफोड करूया. तर आम्हा लोकांना असं वाटतं जेव्हा जेव्हा आम्हा लोकांनी म्हटलं की नाही हा परिप्रेक्ष्य जे ठीक आहे नाही, या लोकांची स्थिती गंभीर होऊन राहिली आहे, काहीतरी त्या लोकांनी परत एकदा केलं. पण असं आहे की इंडिया टुडे सी वोटर्सचं जे MOTN आहे तुम्ही बघा तर आम्ही लोक निरंतर ह्या पक्षामध्ये अगदी म्हणून राहिले की जे महाराष्ट्रामध्ये स्थिती आहे ते लोकांना ते म्हणजे ते ते काय म्हणतात त्याला की ॲप्रिशिएट करत नाही त्याचा. आणि प्रत्येक मतदारांना महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पार्टी कोणत्याही लीडरचा ते सपोर्टर असू शकतो, समर्थक असू शकतो, पण सगळ्यांना असं वाटतं की त्यांचे दिलेले जनादेशचा अपमान झाला आहे. आणि तो अपमान कोणी एक पार्टी किंवा एक पक्षाने नाही केला, सगळ्यांनी केला, प्रत्येक नेत्यांनी केला त्याचा अपमान. कोणीही त्याच्यामध्ये क्लिअर नाही. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राचा एकदा अजूनही जे आहे ना ते रिबूट बटन एकदा अनेक होणार. मिळेल मी परत म्हणतो, मला असं वाटतं की एकदा रिझल्ट आले आणि पुढच्या जे विधानसभेचा निवडणूक आता किती 2 महिन्यांनी 2-3 महिन्यामध्ये त्याचा सुरू होणार, त्याचा आधी मला असं वाटतं की एकदा परत रिबूट बटन काहीतरी होणार तिथे. आणि जे सध्या जे अलायन्सेस आहे ना त्याच्या अलायन्सेसमध्ये अननॅचरल अनालिसिस पण आहे. जसं नॅचरल अलायन्समध्ये भाजप शिवसेना नॅचरल अलायन्स, काँग्रेस आणि NCP नॅचरल, अजित पवार इन BJP इज अननॅचरल, उद्धव ठाकरे इन काँग्रेस कॅम्प इज अननॅचरल. हा अननॅचरल अलायन्स आहे
किती लांब, किती दिवस, किती वर्ष, कसं काही चालणार हे माहिती नाही, पण त्यांचे जे समर्थक आहे त्यांना छान वाटत नाही ते. आता काय होणार ते बघूया, पण जे आता सध्या जे आपल्या एक्झिट पोलमध्ये स्थिती आहे ती बहुतेक जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये जे आपला MOTN लास्ट आला इंडिया टुडे आणि सी वोटरचा त्याचाच म्हणजे कंटिन्युएशनमध्ये आहे. त्यावेळी पण आम्ही लोकांनी म्हटलं होतं की जवळजवळ 28 आणि 20 बरोबर होता, तर 28 पैकी ते 4 कमीही झाले असं वाटतं होणार की किंवा 22 to 26च्या रेंजमध्ये येऊ शकतात. एक मार्जिनल अप्पर हँड तुम्ही म्हणू शकतात की भाजपला मिळू शकते. मार्जिनल कशाला की जे सीट ज्या जागावर काँग्रेस वर्सेस BJP आहे त्या जागावर टर्नआउट खूप छान झाला आहे आणि ज्या जागावर NCPचा घराचा भांडण आहे तिथे सगळ्यात जास्त ड्रॉप केला टर्नआउट. तर त्या भांडणमध्ये लोकांना इंटरेस्ट नाही आहे आणि आमच्या डेटामध्ये अगदी क्लिअर दिसतो की त्या भांडणमध्ये पवार सिनियर इज स्कोरिंग ओव्हर पवार ज्युनियर. तर ते क्लॅरिटी आहे. आणि शिवसेना वर्सेस शिवसेनाचे भांडणमध्ये उद्धव ठाकरे सीम्स टू बी सम वाईट स्कोरिंग ओव्हर शिंदे सेना. आता जे BJP वर्सेस काँग्रेस फक्त आहे तिथे जे टर्नआउट वरती गेलं आहे त्याच्यामुळे पॉसिबल आहे की भाजपला त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज मिळू शकते. तर तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जिथे काँग्रेस आणि भाजपचा मुकाबला आहे तिथे BJPला ॲडव्हान्टेज आहे, जिथे शरद पवार आणि अजित पवारचा कॅन्डिडेट तिथे शरद पवारांना ॲडव्हान्टेज आहे आणि जिथे आपलं शिवसेनेचे आहे त्याच्यात उद्धव ठाकरेला आहे. पण सगळ्या लोकांचं लक्ष याच्यावरती की बारामतीमध्ये कोणाला ॲडव्हान्टेज आहे. बारामती टाईट आहे नो डाऊट, पण आमच्या डेटामध्ये ॲटलिस्ट असं वाटतं की सुप्रिया सुले विल पुल थ्रू. आणि जो आपण जर मुंबईच्या भागातलं केलं जिथे शिवसेना वर्सेस शिवसेना काही प्रमाणात आहे तर तिथे काय वाटतं की मुंबईमध्ये मग कोणाला ॲडव्हान्टेज मिळेल. मुंबई साईडचे सीटमध्ये इतके शिवसेना उद्धव ठाकरे वर्सेस शिंदे सेनामध्ये ॲडव्हान्टेज उद्धव ठाकरे शिवसेनाला आहे आणि आउटसाईड मुंबई इमिडिएटली ॲडव्हान्टेज म्हणजे ठाणे आणि त्याच्यानंतर तिथे गेले तर तिथे शिंदे सेनाचा जास्त ॲडव्हान्टेज असतं. तर म्हणजे मुंबई शहरामध्ये यशवंतचा सांगण्याचा अर्थ असा आहे कारण ठाण्याची सीट आणि कल्याणची जागा ही शिंदे गटाकडे आहे आणि तिथे त्यांचा एज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मुंबई शहरामध्ये ज्या जागा जिथे त्यांचा दोघांचा मुकाबला तिकडे शिवसेनेला पण उद्धवला एक ॲडव्हान्टेज आहे. पण यशवंत सारखं बोलण्यात येतं की उद्धव ठाकरेला आणि शरद पवारांना सिंपती आहे, तर त्याचा फायदा दिसतोय का सीटमध्ये किंवा जागांमध्ये. नाही, सिंपती तर नक्की आहे. बघा असं आहे की जे एक्झिट पोलचे सगळे निकाल आले त्याच्यामध्ये हे पण असू शकतं की रेंजमध्ये भाजप किंवा NDAला 30-32 पर्यंत पण जाऊ शकते. पण इतकं सगळं करून तुम्ही इतकंच ॲडव्हान्टेज घेतलं आणि तो ॲडव्हान्टेज फक्त आणि फक्त पंतप्रधान मोदी करता जे त्यांची लोकप्रियता त्यांच्या कारणाने जे तुमचा राज्याचं जे प्रकरण आहे त्याचा जेव्हा पूर्ण इव्हॅल्युएशन होणार, त्याचा जेव्हा एक्झामिनेशन परीक्षा होणार त्यावेळेला त्रास होणार. का की आपल्या MOTNचं त्याच्यामध्ये आम्ही हे पण बघितलं की जे बेस्ट गव्हर्नमेंट बेस्ट चीफ मिनिस्टरची लिस्ट जे आहे त्याच्यामध्ये जे मोस्ट अनअप्रिशिएटेड गव्हर्नमेंट म्हणा असं आता महाराष्ट्राची गिनती त्याच्यामध्ये आहे. तर महाराष्ट्राचा ह्या इलेक्शनमध्ये आपल्या डेटामध्ये लढाई जोरदार आहे. स्लाइट ॲडव्हान्टेज कुड बी टू द BJP. ज्या BJP वर्सेस काँग्रेसची सीटमध्ये टर्नआउट वरती गेला ह्याच्यामुळे मी सांगतो. पण ते स्लाइट ॲडव्हान्टेज किंवा जास्तही ॲडव्हान्टेज मिळाला कोणी एक्झिट पोलमध्ये जास्त पण दिला आहे. ॲक्सिसमध्ये जास्त आहे, थोडं जास्त नाही. पण 4 तारखेला जे निवडणुकीचे जे रिझल्ट्स येणार त्याच्यावरती विधानसभेचा कॅल्क्युलेशन करू नका. का की 4 तारखेचा ॲडव्हान्टेज फक्त आणि फक्त पंतप्रधान मोदी करता आहे. त्यांचा पुढे स्टेटचे कॅलिबरवरती तो ॲडव्हान्टेज मुळीच नाही आहे. मी अगदी क्लिअर म्हणून सांगतो तुम्हाला. नाही तर यशवंत याचा अर्थ काय काढायचा, कारण जसं आपल्याला जवळपास म्हणतो जरी आपण महायुती किंवा NDAला जरी स्लाइट ॲडव्हान्टेज आहे लोकसभा निवडणुकीमध्ये, तुमचं म्हणणं आहे की ते मोदींमुळे असेल कदाचित, किंवा काँग्रेस वर्सेस BJPमध्ये BJPला ॲडव्हान्टेज आहे.
तर आता लोकांची जी पूर्ण नजर आहे ती या गोष्टीवरती, लोकांची दृष्टी जी आहे ती याच्यावरती की जेव्हा पुढच्या 3-4 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभाची निवडणूक होईल त्यावेळी कोणाचं सरकार बनवू शकतं, महाविकास आघाडीचं बनवू शकतं किंवा महायुतीचं बनवू शकतं. त्यावेळेला महायुतीला सध्या त्रास होणार. पण मला अजूनही असं वाटतं की महाराष्ट्र राजकारणामध्ये इतकं आपण लोकांनी उठापटक सगळं बघून घेतली आहे की ह्याच्यानंतर एकदा परत रिबूट, रिशफल, रिफिडलिंग ऑफ कार्ड्स काही होणार का, मला त्याची पण शक्यता अजून दिसते. म्हणजे हे जे 2 अलायन्सेस गेले ज्या प्रमाणिकतेने, तो अलायन्स फॉर्मेशन तसेच राहणार इलेक्शनच्या आधी, याच्यामध्ये मला डाऊट आहे. आणि इलेक्शनच्या नंतरही तसे राहणार त्याच्यामध्ये पण भरपूर डाऊट आहे. नाही, पण तुमच्या म्हणण्याचा अर्थ असं झाला यशवंत की उद्धव ठाकरे हे BJP सोबत जाऊ शकतात किंवा शिंदे आणि उद्धव ठाकरे बरोबर येऊ शकतात किंवा अजित पवार आणि शरद पवार बरोबर येऊ शकतात किंवा अजित पवार म्हणजे विकास आघाडीमध्ये येऊ शकतात. पण जर आत्ता आपण असं मानलं की बाबा जसं आहे आता तसंच चालले तर मग तुमच्यामध्ये कोणाचा पारडं जड दिसतं विधानसभा निवडणूक? विधानसभाचं मला असं वाटतं की जे अपोजिशन अलायन्स आहे त्याला जास्त ॲडव्हान्टेज दिसेल विधानसभा. म्हणजे सध्या मी असं बघतो. पण काय आहे की समजा की 4 तारखेला रिझल्टच्या वेळेला NDA 30 किंवा असे नंबर आले तर सगळ्यात जास्त त्याच्यावरती लोक भांडणं करतात की बघा आम्ही 30 सीट इकडे काढले, म्हणजे आमची आली तर विधानसभेत आमचे आले. तसं आहे नाही. विधानसभेचं इक्वेशन वेगळं आहे आणि लोकसभेचा इक्वेशन वेगळा आहे. विधानसभेच्या वेळेला पंतप्रधान मोदीची पॉप्युलॅरिटीचा तो इम्पॅक्ट विधानसभा करता होणार नाही. का की गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही लोक बघून चुकलो. पंतप्रधान मोदी खूप पॉप्युलरही असले तरीही गेल्या 10 वर्षामध्ये 50% पैकी जास्त असेंब्ली इलेक्शन मध्ये भाजपाचा पराभव झाला आहे. तर ती शक्यता असते. आता भाजपचं पण ते आपल्याला बघावं लागेल की काय रिबूटिंग करतात ह्या इलेक्शनच्या नंतर हे लोक. का की त्या लोकांना पण कळलं आहे की नाही एव्हरीथिंग इज नॉट रोझी अँड पिंकी असं म्हणतात ना, तसं नाही आहे. तर लोकल इक्वेशनिंग, लोकल त्याच्यामध्ये जसं मला असं वाटतं की एक नॉट फक्त महाराष्ट्राचं नाही, संबंध भारतामध्ये एक इक्वेशन आमच्या रिसर्चर्सनी आम्हा लोकांना रिपोर्ट केला की भाजपपैकी जे समर्थक जे रागात आहात त्यांचं रागावण्याचं मुख्य कारण काय, तो फक्त मुख्य कारण इम्पोर्टेड लीडर्स. दुसऱ्या लोकांना तिकीट दिलं, लोकांना इम्पोर्ट का केला, ते एक सगळ्यात जास्त त्याच्यापैकी राग आहे. तर या इलेक्शनचे रिझल्टच्या नंतर भाजप त्या इश्यूवरती काय करेक्टिव्ह स्टेप्स घेतं त्याच्यानी पण महाराष्ट्राचे राजकारणाचा इम्पॅक्ट होणार. नाही तर जो तुम्ही मुद्दा मांडला की भाजपचं काय होणार, कारण यशवंत आपण लक्षात ठेवायला पाहिजे की 2014 मध्ये BJPला लोकांना वाटलं नव्हतं की लोकसभेत एवढ्या मेजर सक्सेस मिळेल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण त्यावेळी मला वाटतं 45 जागा 42हून अधिक जागा आल्या होत्या तेच. पण तेव्हा विधानसभा निवडणूक झाल्या BJPला मेजॉरिटी नाही आली. BJPने हायेस्ट नंबर 122चा मला वाटतं त्यावेळी टच केला होता. पण 2019 मध्ये पण जेव्हा चांगला परफॉर्मन्स देशातही राहिला आणि महाराष्ट्रातही राहिला तर BJPच्या ॲक्च्युअली जागा घटल्या. म्हणजे 2014 पेक्षा 2019 मध्ये कमी कंटेस्ट पण केला का की 14 मध्ये सगळे लोक वेगळं कंटेस्ट करत होते, ते पण आहे. नाही, पण माझं सांगण्याचा अर्थ असा की फक्त मोदीच्या भरोश्यावर तुम्ही जिंकू नाही शकत विधानसभा निवडणूक, कारण तुमच्या जागा कमी झाल्या आणि त्यामुळे ते सरकार बनलं नाही. त्यामुळे यशवंत त्यामुळेच ते जागा जर कमी झाल्या नसत्या तर उद्धव ठाकरेंना तिकडे जायचा काही स्कोप नव्हता. तिकडे जेव्हा ते तुम्ही असा विचार करा की सध्या मोदीची पॉप्युलॅरिटीचा इश्यू नसला असता तर सध्या एक मोदीज पॉप्युलॅरिटी आउट ऑफ द इक्वेशन तर महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये पण त्रास झाला असता लोकांना. तर महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचा नाही आहे इम्पॅक्ट, मोदीचा इम्पॅक्ट. तर महाराष्ट्र काय संबंध भारतात तशी स्थिती आहे, पण महाराष्ट्रामध्ये अनेक जास्त आहे. तर यशवंत धन्यवाद या माहितीबद्दल, हे आपण जे काही चर्चा केली त्याच्याबद्दल. आणि यशवंतनी सुरुवातीलाच म्हटलं होतं की 2 फर्जी मराठी, हिंदीमध्ये त्यांनी म्हटलं होतं ते लोक बोलतील मराठीत, आणि आम्ही प्रयत्न केला मराठीमध्ये तुम्हाला निवडणूक महाराष्ट्रात काय होईल ते समजवण्याचा. यशवंतचं आकलन असं आहे की 50-50 वाटतं आहे लोकसभेमध्ये जेव्हा परवा 4 तारखेला निकाल लागतील असं दिसतंय. स्लाईट ॲडव्हान्टेज आहे BJPला. मात्र हे टेकन फॉर ग्रांटेड घेऊ नका की जेव्हा
विधानसभाची निवडणूक होईल त्यावेळी आत्ता हे जे ॲडव्हान्टेज मिळालेलं आहे महायुतीला ते मोदींमुळे मिळालं आहे, त्यांच्या करिश्मेमुळे मिळालेलं आहे. मात्र जेव्हा विधानसभाची निवडणूक होईल येत्या 2-3 महिन्यामध्ये त्यावेळी हे ॲडव्हान्टेज त्यांच्याकडे नसेल. आणि आत्ताचं जे अलायन्स म्हणजे जर काही तोडफोड आणखीन पुढे 2 महिन्यात झाली नाही तर आता जे ऑपोजिशन अलायन्स असेल त्याला विधानसभा निवडणुकीमध्ये एक स्लाईट एज असेल असं यशवंतचं म्हणणं आहे. पुन्हा यशवंत आभार.